नंबर या उकी गावच्या आई कालकाई पद्मावतीच्या आशीर्वादाने घेऊन जाल अशी मी आई कालकाई पद्मावतीच्या चरणी इच्छा व्यक्त करतो। कारण माझी सासरवाडी असल्यामुळे मला थोडस तुमच्याबद्दल प्रेम आहेच। पंचांना विनंती करतो की आपण सर्व हॅलो आणि नाणेफेकीचा कौल झालेला आहे। विनोदजी मिसाळ यांच्या हातून नाणेफेक झालेले आहे। खरोखर आमच्या शेरवली गावचे मानकरी, शेरवली गावचे पाटील विनोदजी मिसाळ या प्रत्येक क्षेत्रामध्ये या संघाचा तो आधारस्तंभ आहे। त्याचप्रमाणे नवक्रांती संघाचाही तो आधारस्तंभ आहे। आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं आहे ते पेटवली बी संघाला या स्पर्धेमध्ये खरोखरच या स्पर्धेमध्ये आपल्याला कायम राहायचं असेल तर आपल्याला आव्हानात्मक अशी धाव संख्या उभारावी लागेल। आणि त्या आव्हानासाठी खरोखरच स्वतः कर्णधार आदित्य आणि कुणाल आधी नॉन स्ट्राईक वरती कुणाल बरोबर एक मोठा बॅटर मैदानामध्ये दाखल। एका बाजूला आधी तर एका बाजूला कुणाल थोडंसं मार्क वरती छोटा फटका होता। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक खेळ सुटलाय। बरोबरच पकडो कॅच जिंकतो मॅचचा मुकाबला आणि इथे मोठा चान्स दिला आधी याला। बॉलर नेम सांगायचं, बॉलरचं नाव सांगायचं विकेट। गोलंदाजी मारतो विकेट, विकेटची देखील चांगली गोलंदाजी आहे। पहिल्या चेंडू वरती कधी बाद झाला असता परंतु क्षेत्ररक्षकाकडून साथ भेटली जात नाहीये। धावसंख्या झाली 3। स्ट्राईक वरती कुणाल, त्याचा बोलबाला आहे तो कुणाल स्ट्राईक वरती आहे। मोठा फटका बिग बहार षटकार। धावसंख्या 6 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती। ज्या प्रकारे त्याला बिग हिटर मानलं जातं तोच, कारण का मोठा बॅटर आहे इथे। मोठा फटका आहे, चेंडू बाहेर जाईल का तर हा निश्चितच षटकार आहे। 6 धावा, खरोखरच 6चा पाडा बॉलरला ही करताना दाखवून देताना 7। पुन्हा एकदा मोठा फटका, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती। चांगली फटकेबाजी इथे रुकी कामदेवी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरोखर साथीदार खरोखरच चांगल्या पद्धतीची फटकेबाजी केली जाते। काही कान मंत्र घेऊन आलाय गोलंदाज डिक्की, बघूया कशा प्रकारे कमबॅक केला जाईल। स्ट्राईक वरती कुणाल, आखून टप्प्याचा चेंडू भिरकावला हवेमध्ये, बघूया क्षेत्ररक्षक तैनात होईल का तर निश्चितच मोठा गडी बाद। कोड तर कुणाला बॅक टू पवेलियन यावं लागेल। खरोखरच 2 मोठे फटके खेळताना खरोखरच चान्स घेतला नाही पाहिजे होता, परंतु खरोखरच लालच भरी बाला आहे जसं म्हटलं जातं ना तसंच या देखील चेंडूवरती षटकार मारण्याच्या नादात कुणाल बॅक टू प्रकारे फटकेबाजी केली जाईल का। धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती। पहिले षटक प्रगतीपथावरती आहे, हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक खरोखरच छोटा क्षेत्ररक्षक तैनात होता, चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एकदम खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पुढे सरकते 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती। सुंदर अशी फटकेबाजी आणि चांगला कमबॅक देखील बॉलर कडून आपल्याला पाहायला मिळाला। 2 मोठे फटके पडल्यानंतर चांगला कमबॅक, मोठा विकेट पटकावला इथे देखील। ग्राउंड शॉटचा नादात रनआउटचा चान्स आहे आणि रनआउट असेल का तर निश्चितच रनआउट आहे। चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग देखील बॉलर कडून म्हणावी लागेल। 2 मोठी फिल्डिंग, बॅक टू पवेलियन। ओमकार नवीन बॅटर्स मैदानामध्ये, ओमकार दाखल झालाय। धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती। आणि इथे मोठा फटका, 4 धावा येतील का तर हा निश्चितच 4 धावा खात्यामध्ये आले। 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती। खरोखरच काहीच कान मंत्र दिलं होतं आदित्यने आणि निश्चितच त्या कान मंत्राच्या माध्यमातून बॉलरने वेदांत
संख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 2 गडी बाद आहेत ओपनिंग फलंदाज आणि चांगल्याची फटकेबाजी करताना पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय. टिकले झोन मध्ये चेंडू जाईल का तर हा निश्चितच 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जातात. 2 धाब्याने धावसंख्या एक धाव खात्यामध्ये जोडली जाते. 1 धाब्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. खरोखरच चांगला असा प्रयत्न, परंतु थोडसा चांगली गोलंदाजी देखील म्हणावी लागते. खरोखरच पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतरला आपल्या कमबॅक चांगल्या पद्धतीने. आणि इथे पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. षटकार जाईल का तर हा एक प्रहार. पुन्हा एकदा मोठा फटका. एक प्रहार, चेंडू जाईल आउट ऑफ बॉल. षटकार. खरोखरच सागरचा बल्ला बोलू लागलाय. खरोखरच चांगल्या प्रकारची फटकेबाजी सागर कडून देखील. सुंदर अशी फटकेबाजी सागर करताना. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सुंदर अशी फटकेबाजी. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जाईल का तर हा निश्चितच मोठा फटका केलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल निश्चितच. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिकडून काहीच चूक न करता खरोखरच इथे पकडो कॅच और जितो मॅचचा मुकाबला असताना खरोखरच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय कोणी या संघाने. खरोखरच चांगला कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं षटक आहे. धावसंख्या 27 आहे आणि ते हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न आहे. 2 धाब्याची माग आहे. नाही, 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाब्याने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. बघूया या चेंडूवरती मोठा फटका येईल का तर हा निश्चितच मोठा फटक्याच्या नादात. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच झेलली जाईल का तर हा निश्चितच सुंदर अशी क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा धावसंख्या झाली 28. 28 धावा. जर ओडी संघाला जिंकायचं असेल तर 29 धावा कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 29 धावा. 12 चेंडू 29 धावा. ओडी खरोखरच दोन्ही मोठे संघ म्हणून ओळखले जातात. बघूया कोणाचा बल्ला बोलेल, कोणाची गोलंदाजी चालेल. सर्वांचं लक्ष या मॅच कडे निश्चितच आहे. खरोखरच चांगली फटकेबाजी आपण कुणाल कडून पाहिली. चांगली फटकेबाजी सागर कडून देखील पाहिली आपल्याला. खरोखरच या 2 बॅटर्स खरोखरच मोठे बॅटर्स ओळखले जातात. बघूया ओडी हा संघ कशा प्रकारे मारा केला जाईल. 29 धावांचा आपल्या सर्व हो प्रत्येक चेंडूवरती 3 धावा केल्या तरी धाव संख्या होऊ शकते. बघूया कशा प्रकारे रन बरोबर आता. गोलंदाजी मार्क वरती कुणा स्ट्राईक वरती आणि फुलटा चेंडू कॅच येईल का तर हा निश्चितच पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद. डावपुरा फलंदाज बॅक टू पवेलियन. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू म्हणजे सोन्याचा गोला आणि त्याला देखील खरोखर चांगलं ठरवता आलं नाहीये आणि थेट देऊन बसला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षकाकडून कोणतीच चूक न करता चांगला असं क्षेत्ररक्षक. चांगली कॅच. धावसंख्या जमवता येतं. जर आपण शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास पाहिला तर पुरंदरचा देह आणि इथे हवेमध्ये चेंडू आहे. पुन्हा विकेट भेटेल का तर सागर आहे. सुंदर सागर आहे तर सर्वजण आणि इथे कॅच झेलले. सागरचं चांगलं असं क्षेत्ररक्षण. खरोखरच बॅक टू बॅक विकेट. हर्ष बघूया हर्ष कशा प्रकारे फलंदाजी करेल. आणि इथे हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आदित्य तैनात आहे आणि कॅच. हॅट्रिक आहे तर निश्चितच सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण. मित्रांनो आपली फलंदाजी जितकी चांगली असते तितकं क्षेत्ररक्षण देखील महत्वाचं असतं. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथे टेटवली संघाकडून पाहायला मिळतंय. चांगलं असं क्रिकेट या मैदानामध्ये त्यांच्याकडून आपल्याला इथे पाहायला मिळतंय. खरोखरच सुंदर असं क्रिकेट या हॉकी गावठी हॉकीच्या पुढल्या मॅच मध्ये या टेटवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. या चेंडूवरती देखील विकेट असेल की मोठा फटका असेल, सर्वांच्या नजरा याच्यावर देखील असतील आणि इथे मोठा फटक्याच्या नादात कॅच असेल का तर कॅच ड्रॉप झाले. विकेटचा चान्स होता. खरोखरच सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण देखील म्हणावं लागतंय त्या खेळाडूकडून. धावसंख्या 2 पुढे सरकले.
खरोखरच मित्रांनो अगोदर देखील म्हटलं होतं की शून्यातून देखील विश्व निर्माण करता येतं. पुरंदरचा तेल जर पाहायला गेला तर मिर्झाराजे जयसिंग याला 23 किल्ले देण्यात आले होते. त्यानंतरला 300 पेक्षा जास्त सुराज्यामध्ये किल्ले आले होते आणि इथे बॅटने कडा घेतले. एक साईडच्या दिशेने चेंडू गेला, एक धावेची माग आहे, 2 धावेची माग, 2 धाव पूर्ण केल्या जातील का तर हा निश्चितच 2 धाव पूर्ण केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते. अमित जाधव कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अमित जाधव पुन्हा एकदा बॅक धावसंख्या पुन्हा एकदा आदित्य चांगली गोलंदाजी, 5 चेंडू 23 धावांची गरज, मोठा फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात असेल निश्चितच कॅच दिली जाईल. कुणाल कडून ही कॅच सोडणं अशक्य आहे मित्रांनो. पुन्हा एकदा बॅक टू पवेलियन, 2 गडी बाद. पुन्हा एकदा आदित्यला देखील हॅट्रिक चान्स असेल, बघूया या चेंडूवरती देखील हॅट्रिक चान्स होईल का, हॅट्रिक होईल का. या चेंडूवरती षटकार मारणे गरजेचं आहे. 4 चेंडू 23 धावांची गरज, नो आहे आणि इथे 3 धावांची गरज, 3 धावांची माग आहे. 3 धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावांनी धावसंख्या देखील पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 10, 19 धावांची नावपुरा फलंदाज, मोठे फटकेबाजी मित्रा करावी लागेल. विजलो जरी आज मी हमाजवंत नाही, पेटेन गुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि इथे विकेट आहे. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती कशा प्रकारे मारा केला जाईल. इथे सन्मान दिला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू दाखल होतोय. 1 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यावेळी मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक तैनात, कॅच झेलली जाईल का तर हा निश्चितच आणि सामना जिंकला केटवली संघाने. केटवली संघ जाऊन पोहोचलाय. पुढच्या सामन्यासाठी सज्ज होईल तर नेक्स्ट मॅच असेल रॉयल क्रिकेट संघ कोल्हे तर शिवसुवरी. या दोन्ही संघाचे संघ नायकांना